मैं हूं आपके साथ अनम और आप देख रहे हैं STS टाइम्स की रिपोर्ट। आइए दिखाते हैं इस वक्त की ताज़ा खबर। भिवंडी UBT ने PWD विभाग को ज्ञापन देकर नागरिकों की समस्याओं पर चर्चा की। भिवंडी के PWD विभाग मुख्य अधिकारी गीते को आज भिवंडी शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी ने भिवंडी PWD विभाग के अंतर्गत आने वाले भिवंडी से वाड़ा रोड पर बड़े बड़े गड्ढों की समस्याएं, खराब रास्ते और विभिन्न समस्याओं को लेकर आज ज्ञापन सौंपा गया। भिवंडी शहर के सभी शिवसेना पदाधिकारी, महिला आघाड़ी पदाधिकारी, युवा सेना पदाधिकारियों और सभी सेल संगठन इस चर्चा में शामिल थे। शिवसेना के नेता मनोज पांडुरंग गगेल शिवसेना ठाणे जिला प्रमुख ने जनहित में कई सारे मुद्दों को लेकर भिवंडी के PWD विभाग मुख्य अधिकारी गीते के समक्ष बात रखकर चर्चा की गई। आइए देखते हैं STS टाइम्स की रिपोर्ट। ते काम आता सुरू आहे तर एजन्सी जी आहे तिला भिवंडी पासून तो मनोर पर्यंत काम करायचं। त्यांना वर्क ऑर्डर देऊन आपण 5-6 महिन्याचा कालावधी दिला। आता आंबाडी पर्यंतचा रस्ता हा आपल्या उपविभागाच्या अखत्यारीत येतो आणि तिथून पुढे पालघरच्या। पण एजन्सी एक आहे तर थोडंसं इकडं आपल्याकडं जे काही पॅचेस झाले होते, जिकडे पॅचेस चालू होते तर त्या एजन्सीने काय केलं, वाड्याला अशी जी धोकादायक स्थिती होती तिथं त्यांनी 8 किलोमीटर काम केलेलं आहे। डाकीवली ते कोविडच्या दरम्यान आपल्या कोणाच्या लक्षात आलं तर काम प्रगतीत आहे। विषय असा आहे का 60 किलोमीटर का रस्ता आहे, थोडासा कालावधी लागणार। आता आपल्याला फक्त एवढंच आहे, हा पावसाळा आपल्याला थोडा अडचणीचा आहे, कालावधी लागू दे। परंतु जे तुम्ही CC रोड बनवलेले आहेत, पॅचेस मारलेले ते सगळ्याला आम्हाला मंजूर आहे। पण आजूबाजूचा तो रोड आहे, कमीत कमी तिथे पॅचेस तर मारा, कमीत कमी वाहनधारकांना आता तुम्ही फक्त परवा मध्ये ट्रक कोसळला तिथे। साहेब तुम्ही आता माझ्या गाडीत बसा, इथून तुम्ही आंबाडीपर्यंत तुमच्या अखत्यारीत येतो रस्ता, बरोबर का नाही? आंबाडीपर्यंतच्या रस्त्याचे खड्डे बुंजवायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे सांगतो ना मी। 4 दिवस साहेब, मी 12 दिवस सतत 2 दिवस आड जातोय रोडला त्या, बरोबर? तुमचा कुठेही खड्डे बुंदवण्याचं काम चालू नाहीये। एक 4 दिवसापूर्वी एक JCB लावला होता तुम्ही, त्या फक्त मातीवरती आले होते ते लेवल करण्यासाठी। जो पर्यायी रोड आहे ना, CC रोड बनतोय, आम्हाला त्याची हरकत नाही की ते होणारच आहे, 8-10 दिवसांनी होणार आहे। परंतु बाजूचा जो खडी रोड आहे, कच्चा रोड आहे, त्याला तुम्ही डांबरीकरण पर्याय आई कशी लहान मुलं सांगते बाळा हे औषध घे, ऐका साहेब 2 मिनिटं माझा ऐका। वाडा रोडला जायला 5 ऐकून घे बाबा, वाडा रोडला आधी 4 ते 5 तास लागतात। गाड्यांची हालत तेवढीच खराब, ऍक्सिडेंट तेवढेच खराब आणि असं हे जवळजवळ 5 ते 6 आम्ही रस्त्यावर झोपायचं का तेव्हा तुम्ही जागे व्हाल, हे तरी सांगा आम्हाला, हे तरी सांगा साहेब आम्हाला। तुमच्याकडनं गती झाली पाहिजे, अजिबात गती आला पाहिजे। कमीत कमी तुमच्या अखत्यारीत जो आंबाडी आणि भिवंडी रोड आहे तो तरी चांगला, त्याच्या पुढचा पालघर विभागाचं ते बघतील ना। मी आता माझा कालावधी सांगितलं त्यात झालेलं काम, प्रत्येक कामाला वेळ लागतोय। आता जवळजवळ आंबाडीपर्यंत 5-6 किलोमीटर कॉन्क्रिटीकरणाचं काम झालंय। फक्त आपण पॅचेस मध्ये काय केलं, अति धोकादायक होतं त्याला प्राधान्य दिलं। तसं पाहिजे तुम्ही मलमपट्टी आजारी माणूस पडला ना त्याला मलमपट्टी दरवर्षी तुम्ही नवीन ठेकेदार नेमता, त्या ठेकेदाराला 5 वर्ष तुम्ही मुदत देता। आता प्रत्येक वर्षी खड्डे पडतात, मग त्या ठेकेदार किती खड्डे आता 1.5 वर्ष कालखंड पाहिला तर 1.5 वर्ष तुमचा कालखंड आहे। 1.5 वर्षभरामध्ये 1.5 वर्ष लागतो का? हे तर पॅचेस मारायला तुम्ही आधी ते जिजाऊचं तुम्ही डांबरीकरणाचं टेंडर होतं ना, याच्या आधी 70 कोटीच्या आधी, आता 70चं गेले तुम्ही पॅचेस मारायचं, बरोबर का नाही? त्याच्या आधी 27 कोटीचं होतं
आता 70चं केलं, पुन्हा आता 800,000 कोटीचं नवीन आलंय. मग नेमकी त्यांनी काम केलंय हे पॅचेसवाले करतात का येणारी नवीन कंपनी काम करते? आमचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की साहेब कमीत कमी खड्डे भरा, लोकांचे जीव वाचवा. आता काल ती गाडी जी कोसळली याला शेलारला, जर त्याच्यामध्ये कोण मेला असता त्याला जबाबदार कोण? जनता का तुम्ही? साहेब शेलरला कुठल्या पॉइंटला? शेलारला काल ती गाडी एक मिनिट, तुम्हाला माहितच नाही का? काल मी त्या रस्त्यावर हो, तुम्हाला माहित नाही गाडी पलटी आलेली? माझ्याकडे नाही आलं. मी डिपार्टमेंट गाफील आहे ना माहिती. नाही मी स्वतः त्या रस्त्यावर होतो. साहेब तलावाच्या पुढे गणपतीचा कारखाना जिथे आहे, अनिल मूर्तिकारचा कारखाना जिथे आहे, तिथे डोफाभर खड्डा आहेत साहेब. जर तुम्ही काल गेले तर मग खड्डे भरले कधी? प्रमोद पाटलाच्या बनल्या कॉन्क्रिटीकरण संपल्याला. हा सध्या भिवंडीतील सर्व शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही इथे PW ऑफिसला उपअभियंत्यांना भेटण्यासाठी नागरिकांच्या ज्या समस्या आहेत भिवंडी आजूबाजूच्या परिसरामध्ये जे PWDच्या आधिपत्याखाली येणारे रस्ते आहेत, या रस्त्यांमध्ये खास करून भिवंडी वाडा मनोर रोड ह्या रस्त्याची अवस्था खूप गंभीर आहे आणि जवळजवळ 15 दिवसामध्ये 4 ॲक्सिडेंट या रोडला झालेले आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदारी PWD खातं आहे असं माझं म्हणणं आहे. कारण PWDच्या आधिपत्याखाली येणारे जे रस्ते आहेत त्याची व्यवस्था करणं हे त्यांचं काम आहे. याच्यापूर्वी PWDची माणसं रस्त्याला असायची, ज्या जागेवरती खड्डा पडला असेल तो खड्डा त्वरित भरला जायचा. पण आपण पाहतो की गेल्या 3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये भिवंडी वाडा रोड जो आहे या रोडचे 3 टेंडर निघाले. एक टेंडर निघाला डांबरीकरणासाठी 27 कोटीचा, दुसरा टेंडर निघाला कॉन्क्रिटीकरणाचे पॅच मारण्याचा 70 कोटीचा आणि आता तिसरा टेंडर निघालाय तो जवळजवळ 1000 कोटीचा. आणि असं असताना PWDचे अधिकारी जर तिथे खड्डे पडत आहेत ना, ते खड्डे जर बुजवत नाहीत तर मोठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. इथे नागरिकांना खूप मोठा त्रास होतोय, नागरिकांचे प्राण जात आहेत. नागरिक हे GSTच्या माध्यमातून पैसे देतात, गाड्यांच्या टॅक्स मधून, रोड टॅक्स माध्यमातून पैसे देतात, नवे तो टोल टॅक्सद्वारे देखील पैसे देतात. हजारो कोटी रुपयांचा निधी यांच्याकडे जमा असताना यांच्याकडे असलेली जबाबदारी रस्ता व्यवस्थित ठेवण्याची हे पूर्णपणे पार पाडत नाहीत. आणि म्हणून आज त्यांना आम्ही तंबी दिलेली आहे की येत्या 5 दिवसामध्ये भिवंडी तुमच्या आधिपत्याखाली येणारे जे पण रस्ते आहेत त्या रस्त्याचे सर्व खड्डे भरले गेले पाहिजेत. अगर खड्डे भरले गेले नाहीत तर शिवसेने स्टाईल मध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल, याची नोंद त्यांनी घ्यावी. आज भिवंडी के जो शिवसेना के हम पदाधिकारी है उनका एक शिष्टमंडल और पदाधिकारी यहाँ पे जो गीते साहब है, दत्तात्रेय गीते साहब है, उनसे मिलने को हम आए. आदरणीय उद्धव जी ने कहा है कि जहाँ जहाँ पे अन्याय होता है वहाँ पे शिवसेना खड़ी दिखनी चाहिए और उनको जवाब पूछो कि क्यों काम नहीं हो रहा है. तो ये PWD के जो अधिकारी है, वरिष्ठ अधिकारी है दत्तात्रेय गीते साहब, इनको हमने उनके अंडर में PWD के अंडर में जो रास्ते आते हैं, भिवंडी के 51 रास्ते आते हैं, CC रोड और शेलार खोनी का रास्ता आता है, भिवंडी वाड़ा रोड आता है, अंजूर फाटा कामन रोड आता है. तो ये बारे में हमने इनको क्वेश्चन पूछने का कोशिश किया कि ये भिवंडी के जो आधे रह गए RCC रोड है, पेवर ब्लॉक से आप क्यों नहीं लगा रहे हो? क्यों नहीं आपके विभाग की तरफ जांच करो कि कहाँ पे काम हुआ है, कहाँ पे काम नहीं हुआ. हमने उनको उदाहरण भी दिया कि दरगाह रोड से भोईवाड़ा तक आपका CC रोड आधा है, पूरा ही नहीं हुआ. तो लोगों को, नागरिकों को, वाहन धारक को, दुकानदारों को बहुत हैरानी होती है. तो वो काम पूरा करो ना. और भिवंडी वाड़ा रोड है, इनके अंडर में अंबाड़ी तक रोड है, तो अंबाड़ी तक रोड ये उनका पूरा होना मांगता है 4 महीने के अंदर. CC रोड है, ठीक है, CC रोड है, जहाँ तक चलते रहता है तो वहाँ पे डांबरीकरण भी करो ना, कि लोगों की गाड़ी आती जाती रहती है, वो आना चाहिए, वाहतूक होना चाहिए. लेकिन काम ऐसा है कि आज जून है, मई से बारिश चालू हुआ है, अभी ये इनका काम डबल होएगा, गाड़ियाँ पलटी हो रही है, ट्रक पलटी हो रही है. तो इंसानियत के खिलाफ ये काम कर रहे हैं. ये सरकारी गवर्नमेंट अधिकारी है तो उनका काम है कि जो ठेका पास हुआ है भिवंडी वाड़ा रोड का, समझो अंजूर फाटा चिंचोड़ी का, और भिवंडी के 51 रोड है, तो उनको निधि उपलब्ध कराए ना. आयुक्तों से बात करे, शासन से बात करे और उनको जितना निधि चाहिए उनको दे दो. लोगों को यही चाहिए कि उनका काम पूरा होना चाहिए, लेकिन ऐसा नहीं हो रहा है. सर क्या आश्वासन मिला अभी उन्होंने हमको कहा कि भिवंडी वाड़ा रोड का जो क्वेश्चन है ये 6 दिन में होएगा. बोला हमने 6 दिन नहीं,
हम आपको 15 दिन देते, 15 दिन के अंदर ये काम होना चाहिए, नहीं तो हम 15 दिन के बाद यहाँ पे वापस आएंगे, वहाँ पे वापस हमारा आंदोलन होएगा, बहुत बड़े पैमाने पे यहाँ पे आंदोलन होएगा। सर, भिवंडी वाड़ा रोड पे जिस तरह से हजारों करोड़ की निधि वहाँ पर उपलब्ध होती है, लगातार हम पिछले 10 साल से देख रहे हैं कि वहाँ पर बड़ी बड़ी कंपनियां ठेका लेती है, लेकिन उसके बावजूद भी जो रोड की हालत है वो हालत काफी खस्ता है। उसके लिए किसको जिम्मेदार आप समझते हैं? नहीं, भिवंडी वाड़ा रोड है ना, वो भ्रष्टाचार का एक कुरण है, भ्रष्टाचार करने का एक जरिया है। बहुत बिल्डर है, उनको काम दिया, 70 करोड़ दिया, 80 करोड़ दिया, 100 करोड़ दिया, उसके बावजूद अभी 1100 करोड़ का उन्होंने ये भिवंडी वाड़ा रोड मंजूर किया। भिवंडी मनोर रोड वहां तक उनका सीमा है, पालघर और ठाणा डिस्ट्रिक्ट का। तो ये 1100 करोड़, हम बोले 1100 क्या 1500 करोड़, लेकिन लोगों को सुविधा दो, गाड़ी वालों को सुविधा दो, वाहतूकदारों को दो, नागरिकों को दो, जो प्रवासी है उनको सुविधा दो ना। ये सुविधा देने के लायक ही नहीं ऐसा लग रहा है, और जानबूझ के ये काम कर रहा है ऐसा हमको लग रहा है। पीडब्ल्यूडी का क्या रोल है? क्या लगता है कि जिस तरह से 10 साल से हम देख रहे हैं रोड तो बन रहे हैं लेकिन फिर खराब हो जाए, तो इनका क्या मतलब, आपको क्या लगता है? भ्रष्टाचार कर रहे? नहीं, पीडब्ल्यूडी है कि शासन के मार्फत पीडब्ल्यूडी को ये निर्देश दिया जाता है कि ये रास्ते इनका पास हुआ है, मंजूर हुआ है, लेकिन ये काम करने का तरीका इनका है होना चाहिए। पीडब्ल्यूडी के जो अधिकारी है, विभाग प्रमुख है, उनके अंडर में ये सब चलता है। आज उन्होंने ही बताया ना कि 51 रोड हमारे पीडब्ल्यू के मार्फत भिवंडी शहर में है, तो आधे रोड है वो पूरा करना चाहिए। उनकी अधिकारियों की फौज लगाना चाहिए कि कौन सा काम हुआ है, कौन सा नहीं काम हुआ है, तो पूरा करना चाहिए। नहीं काम पूरा है तो उसको पनिशमेंट करो, तो काले लिस्ट में डाल दो ना, ब्लैक लिस्ट में डालो ना। जो बिल्डर है वो वही बिल्डर ब्लैक लिस्ट वाले उनको ही काम दे रहे हैं। इन्हें ऐसा लगता है पीडब्ल्यूडी और जो ठेकेदार है उनका संगन मत है, लोगों को गुमराह कर रहे हैं, पार्टियों को गुमराह कर रहे हैं, भिवंडी वाले को गुमराह कर रहे हैं। इसलिए हमने कहा कि हमको न्याय दो, भिवंडी वाले को न्याय दो, क्योंकि भिवंडी के सभी रोड ऐसे ब्लॉक किए कि भिवंडी से आप निकल ही नहीं सकते।